नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी तब्बल खूप लवकर उठलेलो आहे. एवढा लवकर उठत नाही मी. जर कुठं जायचं असेल तरच लवकर उठतो. रोजचा उठत आपला 9-10चा टायमिंग आहे, पण मी आज तब्बल 8 वाजता उठलेलो आहे. तरी डोल्यावर बघा थोडीफार झोप तर आहे. आता मस्त व्हाईट शर्ट वगैरे घातलेलं आहे, पण थोडंफार जरा मम्मीला सांगितलं आहे बरं चाय बनवून दे बरं, मस्त की बरं थोडीफार सुस्ती उडेल. बघूया, मम्मी मस्त आपल्याला चाय बनवून आणते आता. चला, आता मम्मीने मस्त आपल्याला चाय दिलेलं आहे, तर मस्त आता पहिले चाय पिऊन घेऊया. आता मस्त चाय वगैरे पिला. पाऊस पण थांबलेला आहे सकाळपासून, तो खूप. आणि शेरू भाई का चाय वाट. चला मित्रांनो, आपण आता आलो बेड्यावर. नाश्ता करायचा आपल्याला, तो नाश्ता नाही केला, तसं झालो बेड्यावर. पण पोरा बोलतो आपण आज अलिबागला आता. बरं चला झालो, तर आलंच बेड्यावर. जरा बघूया काय मंडळीचा विषय, कोण कोण निघतोय अलिबागला जायला. चला, आता आम्ही निघालेलो आहेत मस्त की. आज कुठं जायचं भाई अलिबाग. आम्ही चालत कंकेश्वर अलिबाग. सगळी मंडळी बघू शकता. भाई शेठसाठी बिल वाचत आहे, काहीतरी कसं तरी बिल आलेलं आहे. भावेश भाईला मागे बसले, एकट्याला हॉट सीट दिली मागची. बोला. आता निघालोत मस्त करून तरी 10:30 वाजले करून निघाला म्हणून वेळ दिलेलं आहे. जाऊन दे ना मग. तो काय येतो येतो का गावात का सरपंच आहे? चला, आता मी पेनच्या पुढे आलेलो आहेत आणि थांबलेलो नाश्ता करायला. दुसरं गुड्डूबाईचे मस्त की मसाला डोसा मागवलेला आहे. गुड्डूबाईचे नाश्ता करतात. इकडे भावेश भाई नाश्ता करतात. आणि मला नाश्ता यायचं बाकी, अजून आपण नाश्ता करू. रस्ता दिलाय, मटणाचा रस्ता दिलाय. पातळ भाजी. नाश्ता भाई, हे कॉफी दे. कॉफी यायची बाकी आहे अजून. चला, आता आम्ही श्री कंकेश्वर टेम्पलच्या इकडे पोचलेलो आहेत. आपल्याला टेम्पलवरती आहे आता. हा डोंगर चढून जायचं आहे. बघू शकता इथं समोरची कमानी आहे. पब्लिक तर बघू शकता, लांब लांबपर्यंत गाड्यांची पार्किंग लागलेली आहे इकडं. सगळ्या गाड्या आहेत. आता बघूया, श्रावणातला आजचा पहिला शनिवार आहे म्हणून. तर बघूया आपल्याला किती वेळ लागते वरती जायला. ही समोरच कमानी ओम नमो पार्वती पते. तिथे जरा हार्बिर आहेत, मक्के वक्के आहेत. इकडे बघ गाडी पार्किंगची जागा आहे. आता तर सुरुवात केलेली आहे, बघूया. चला, आता आम्ही सुरुवात केलेली आहे असं पायऱ्या चढायला. 750 पायऱ्या काहीतरी आहेत. कधी अर्धा एक तास लागते, वेळ लागते चढायला. 2 माणसं आपली मागे आहेत आणि 3 माणसं आपली पुढे आहेत. बघूया, खूप लोक येतात. बहुतेक लोक तर चड्डा टी शर्ट होतं. आम्ही तर सगळे शर्ट घातलेले तिथे. दमले. तो गाड्या चढायला माझा एवढा रस्ता केला असेल. जास्त नाही पायऱ्या, 750 पायऱ्या काहीतरी आहेत. 780. तिथं 50 लिहिलं होता. हां, तुम्ही मोजले. आता हे सर्व मोजले बोलते. आत्ताच तर फासण्या फसफूस होती ना आपल्या. चला, यांच्या फासणे झालेत फासफूस. भावेश भाई दमलेला आहे. सध्या तर बघू, अजून लय ऊन पण वगैरे पाऊस नाही. सगळ्यात पाऊस होणार आहे आपली पायऱ्या चढून चढून. बघू शकता पब्लिक किती. रस्त्याला अशी छोटी छोटी दुकानं आहेत आणि समोरचं वातावरण बघू शकता. रस्त्याला अशी छोटी छोटी दुकानं आहेत. काकडी पेरू वगैरे मस्त समोर पण आहे.
इकडे वेपर वगैरे आहेत मस्त की. आणि ती नवीन रील्स आहे ती मोटू पतलूची ना, ही तर रील्स आहे. अजून आपल्याला खूप वर द्यायचं आहे. फा झाला यांचं सगळ्यांचं. चला अजून 425 पायऱ्या बाकी आहेत. 225 पायऱ्या आम्ही चढलेलो आहेत. सगळ्यांच्या यार फासणे फासूस झालेत. कारण कसं जास्त एवढं चढत नाही. नॉर्मल सगळीकडे गाड्या घेऊनच जातो. काहीतरी थोडं ऊन पण आहे. इकडे सावली बसूया बेंच आहे वरती. थोडं बसूया इथं. पोरं आपल्या दमलेले आहेत. जास्त सवय ना आमच्या पोरांना चढायची. एक पायरी म्हणजे आमचे 4 पाय टाकलं तेव्हा पोहोचतो आम्ही दुसऱ्या पायरीवर. चला जरा आता पण काहीतरी थांबलो इथं घ्यायला. मस्त की इथं पेरू वगैरे आंबेत, काकडी मके काहीतरी घेऊ तर खायला थांबा. दमलेत सगळे. आता आम्ही पेरू खात केली सुरुवात चढायला. थोडीशी एनर्जी आली पोरांना. अजून 200 पायऱ्या चढतील परत बसू एकदा. अजून 700 टोटल 700 आहेत ना. चढू अजून खालीतच घे. 650 लिहिलं होत्या. अजून बघू किती पायऱ्या आहेत त्या. पोरा आमची दमती आत्ताच घाबरवलं पोरांना आमचे. चला मित्रांनो आम्ही काहीतरी फार 300-400 पायऱ्या चढलो असेल असं वाटतंय. आमचा अंदाज आहे. भावेश भाईची हल्ली गेम. भावेश भाईला सध्या सपोर्ट दिलेला आहे आम्ही. आणि चालू केचत घेत. जिरलेली भावेशाची. अजून बालू तर लय माग. त्याला घे तो थांबलाय मागच. 350 पायऱ्या अजून. 5 किलोमीटर तब्बल. पब्लिक बघू शकतो तुम्ही समोर किती पब्लिक आहे. अजून वरतून येते, अजून खालून पण येतात. सध्या भावेश भाई दमलेला आहे. फुल म्हणजे फुल हवा टाईट झालेली. फासण्या फासूच झालेल्या आहेत गाडीच्या. भाई कधी असं ट्रॅकिंगला गेला नाही म्हणून भाईला जरा त्रास होत चाललाय. जास्त नाही 200 पायऱ्या वगैरे राहिल्यात. जाऊया. 350 650 पायऱ्या 300 पायऱ्या राहिले. 300 पायऱ्या चढू चल. आता मस्त की थोडाफार जरा स्ट्रेट रस्ता लागलेला आहे म्हणून जरा भावेश भाईला जरा चालवतो पटापटापट. अजून आहे थोडाफार तरी बघू जेवढा असेल तेवढा भावेश भाई चालवायला लागेल. भावेश भाईच्या फासण्या फासफूस झालेल्या आहेत. तब्बल जिरली त्याची जिरली. मग आता कधी परत पुढची ट्रॅकिंगला काय बोलणार नाही आम्हाला. काही तुमची होत येतो पुढच्या ट्रॅकिंगला काय भावेश भाई येणार नाही. आत्ता तर पहिले पार जाऊन पोचून द्या आम्हाला पूर्णपणे. व्ह्यू बघू शकता तुम्ही. एक नंबर व्ह्यू आहे. बघा बाबा पण बघा काठीकन वरती चढताना. आणि ह्या आत्ताच्या पोरांची इकडे फासण्या फासूस झालेले आहेत. रस्त्यालाच जाताना हा पालेश्वर मंदिर लागलेलं बघा. मग हा येताना दर्शन घ्यायचं आहे. सध्या तर आपण पुढं चला. येताना इथून दर्शन घ्यायचं आहे. असं मस्त जंगलमध्ये पूर्ण शांत वातावरण आहेत. पब्लिक आपली मस्त चालते शांतपणे. आणि प्राण्यांचा पक्ष्यांचा आवाज येत आहे. कुई 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 कुई. भावेश भाई फुल आता ठणठणीत झालेले. चढणार भावेश भाई आता. चला फायनली पोचलेलो आहेत आम्ही. भावेश भाई भावेश भाईला आणले. समोर मस्त कुंड आहे. ते सगळी
फुल पोर आहे बघा. वर्षी उड्या मारतात. वर्षी मारतात. वर्षी मारला माझ्या इथून काय कुंड बघून निघालोय पुढं. येताना भेटू कुंडाला परत. आता झालं मंदिरात दर्शन द्यायला. मस्त दर्शन घेऊ. फायनली टीम कंप्लीट. फायनली आम्ही पोहोचलो भाई. लई दमलो. असं एक छोटंसं हॉटेल वगैरे आहे. इथं खायला वगैरे भेटतात. म्हणजे वडापाव वगैरे भेटतात इथं. पहिले जाऊ दर्शन घ्यायला. इकडे समोरच मंदिर आहेत सगळे बघा. एक नंबर. इकडनंच व्ह्यू मस्त वाटते मंदिराचा. जवळ जाऊन बघूया. भाई लोक हे लोक बी आहे इधर दर्शन केले. हा समोर मंदिर आहे. मंदिर परिसरामध्ये मग नाश्ता वगैरे भेटतो इकडं. आहे तिकडं तर मस्त उपमा आहे वाटतं. समोर कुंड आहे इकडं. अजून एक इकडे पण हॉटेल्स आहेत. अरे हा मेन कुंड आहे का? हां बघा हा मंदिर आहे. आता पहिले जरा चप्पल वगैरे काढून जाऊ मंदिरात दर्शनाला. ही समोरची एंट्री आहे मंदिराची. गर्दी तर वाटते खूप. करे आतमध्ये गर्दी आहे पूर्ण. चला आता आम्ही दर्शन बाहेर आले. मस्त जरा फोटो वगैरे काढता इथं. बाहेरचा क्लायमिंग बघू शकतो तुम्ही. मस्त दुकान पूर्ण भरलेलं आहे. आजूबाजूचा एरिया. हां दर्शन वगैरे झालेलं आहे. थोडाफार जरा फोटोशूट वगैरे केलेलं आहे. जस्ट साईडला जरा वडापावची गाडी मस्त भिजलो थोडाफार. पाऊस पण चालू आहे. मस्त दुपार वातावरण बघू शकतो मागचा तुम्ही. आता जरा थोडाफार नाश्ता करूया. पोरं नाश्ता घेतात काहीतरी. कसं लाईनीत उभे बघा वडापाव घ्यायला. मावशी गरम गरम वडे काढतात. वडे संपलेले आहेत. वेटिंगला आहेत पोरा. मामा बघा मस्त गरम गरम वडापाव काढतात. मॅगी पण येतं. चायनीज आयटम पण भेटतो व्हेज. पोरे मस्त घेतलं तर वडापाव खायला. चला मग नाश्ता वगैरे करून आता आपण निघालेलो आहेत. मस्त खायला जरा चिक्की वगैरे आणि हलवा घेतलेला आहे. असं खातखात निघून मस्त कुंडावर जाऊ. तर कुंडावर थोडा मस्त फ्रेश हो. जेवलो किती वाजता? 3 वाजता आहे तुम्ही मग किती खाल्लं? हलवा. जाताना आपल्याला जी छोटीशी मंदिर लागला होता छोटासा. बघा समोरच मंदिर आहे छोटासा. तो लागला होता. बघूया समोर जाऊन कुठल्या देवाचं मंदिर आहे. छोटी शिवलिंग आहे इथं. पालेश्वर मंदिर. छोटा शिवलिंग आहे ना. आता दर्शन वगैरे घेतलं लांबूनच. निघालोत खाली उतरायला. प्रवास चालू केलेला आहे आता मी. कसं धावत उतरतात बघा. चढताना मागे 5 पासून चालते. आता उतरताना पटापट उतरतात.
अय्यो कंदमुळं बघा. फायनली आम्ही आता खाली उतरलेलो आहेत. पाय लय दुखतं, लय दमलत. आमचा मेन मालक कुठे गेला? तो तर गायब झाला कल्प्या, गाडी जवळ पण नाही. चला मित्रांनो, आपण आता मस्त सुरक्षितपणे खाली उतरलेलो आहेत आणि आजचा आपला ब्लॉग आपण इथेच एंड करते. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.